स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। सकाळचे वाजले होते 5:30 आणि मी उठली, माझं सगळं काम आटोपलं मी पहिले स्वतःचं आणि त्यानंतर आज मला काही माडीवर जायचं होतं आणि फिरायचं होतं, कारण आज स्वामिनीला बघायचं मला काही टेन्शन नव्हतं। तर कारण तिची मावशीच आज तिला बघायला होती घरी आणि मावशी आली होती त्यामुळे। तर हे सुंदर वातावरणानं कसं मन प्रसन्न होऊन जातं। तर पहिले शतपावली केली, थोडाफार योगा पण केला आणि त्यानंतर स्वामींनी सहाराची मोठ्या मुलीची शाळेची वेळ झाली, तिची तयारी वगैरे केली आणि ती शाळेत गेली आणि चहा वगैरे केला सगळ्यांसाठी। त्यानंतर कामं करायला घेतली आणि तेवढा स्वामिनी पण उठली होती, तेव्हा तिची मावशीसोबत ती चांगली खेळत होती। आदल्या दिवशी तिला आल्याबरोबर ती अगोदर तिला पाहतच होती, पण त्यानंतर ती खेळायला लागली आणि माझ्या मागं फिरणं ते काही सोडत नाही। तर ते मी जिथं तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये बघतच असाल, मी जिथं असली ते मागं असतेच आणि इथं पण ते आतमध्ये मावशीसोबतच पाऊ खेळत होती। तर त्यानंतर माझे बाहेरचं वगैरे पण झाडझूड झाली आणि इकडे मावशीचे आपले कामं होती। जेव्हापासून आली तिचे हे कामं चालूच होते। इथं तुम्ही पाहत असाल, तिनं 8 दिवसाचा लसूण माझ्यासाठी निसून ठेवला। ती आली की सगळे कामं करूनच ठेवते। आताही तो लसूण मला पुरतच नाही। हा व्हिडिओ काढला तिला माहीतसुद्धा नव्हतं आणि त्यानंतर सगळ्यांसाठी उपमा केला। त्यानंतर स्वामिनीची आंघोळ वगैरे केली आणि तिला कॅमेरासमोर घेतलं आणि तुम्ही बघतच असाल माझ्या सगळ्या व्हिडिओमध्ये मी तिला असं पाहायलाच लावतं। तर समोर जिजाजी उभे होते त्यामुळे ते त्यांच्याचकडे पाहत होती आणि इथं पहा कशी हसत आहे ती। तर त्यानंतर पालक पनीरची भाजी करायला घेतली आणि ते भाजी तिनेच सांगितली होती कशी करायची आणि मी ते रेसिपी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकलेली आहे। आणि इथं मावशीची आणि मुलीची माझ्या पूजा चालू आहे आणि आता पण ती अशी फिरवते, तिनेच करून दाखवलं। तर ती एक वेळा केलं ते बरोबर करून दाखवते, पाहिलं तर तिने। ते इथं आता तिची मावशी तिला जेवू घालत आहे। माझी पनीरची भाजी तयार झालेली आहे, सगळ्यांचे जेवायला दिलं आहे आणि इथं दुपारच्या तिचं खेळणं चालू होतं। सगळेजण असले की तिला खूप खुशी होती आणि सगळ्यांच्या मदत ती खेळत आहे। लहान मुलं घरात असले ना तर आपलं घरचं वातावरण असं वेगळंच होतं आणि तिच्या आप्पाला पण ती असल्यामुळे घरात करमतेसुद्धा। आणि रात्रीचा इथं संध्याकाळचा चिवडा केला, त्यानंतर ते पण रेसिपी टाकलेली आहे। त्यानंतर माझ्या आईच्या पद्धतीने शंकरपाळे रात्रीचं हे भिजू घालावं लागते आणि सकाळी करावं लागते, ते पण मी पुढं शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकणारच आहे। आणि हे शंकरपाळे मी सकाळचे 4:30 ते 5:30ला केले तरी ती उठली होती। तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।